तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 15 ऑगस्टच्या भागात आपण बघितलं होतं की काव्या आणि पार्थने त्याच माणसाची मदत केली जो माणूस नंदिनीला किडनॅपिंगमध्ये दीपक सोबत सामील होता. पण या दोघांना ते माहीत नाही, पण त्या माणसाने त्यांना मात्र ओळखलंय. आणि तिकडे जेलमध्ये नंदिनी मात्र दीपकला मदत मागायला गेली आहे आणि दीपकने साफ इन्कार केलाय. उद्याच्या 16 ऑगस्टच्या भागात आपण बघणार आहोत की रम्या वसुदेला म्हणत असते की नंदिनी खरंच जर एखादा पुरावा घेऊन आली तर, मात्र वसुदेव तिला शांत करत म्हणते की तिच्याकडे फक्त 2 शक्य होते, एक पिहू आणि दुसरा म्हणजे दीपक. आणि त्याच वेळेस दोघींचं लक्ष येतं दाराकडे, म्हणजे कोणीतरी तिसरी व्यक्ती तिथे उभी असून ती व्यक्ती ह्या दोघांचंही बोलणं ऐकते. आणि दुसरीकडे जीवा हा पाणी यायला म्हणत असतो की मला पक्की खात्री आहे की नंदिनी एकदम खरी आहे आणि तीच जिंकेल. आणि तिसरीकडे मात्र जेलमध्ये दीपक नंदिनीला एक ऑफर देतो, तू माझ्यावरची केस जर मागे घेतली तर मी घरी येऊन तुझ्या बाजूने साक्ष देईल. आता बघूया नंदिनी खरंच त्याची केस मागे घेते की नाही आणि पुढे काय होतं. तुम्हाला काय वाटतं, नंदिनी केस मागे घेईल का? कमेंट करून जरूर कळवा. पण पुढे येणाऱ्या भागात काय घडणार आहे ते बघण्यासाठी मात्र चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.